चर्चा सुरू आहे, आपला मित्र पक्ष आहे, कसं बघता म्हणायचं? अजितदादाचं दुःखद निधन झालं. कालच त्यांना अग्निसंस्कार देण्यात आले. परंतु दुर्दैवानं माणसापेक्षा आता पदाला महत्त्व जास्त प्राप्त झालंय. या चर्चा आता व्हायला नको होत्या. आणखीन त्यांची अग्नी शांतही झाली नाही. आज त्यांचा राग सावळण्याचा कदाचित दिवस असावा. अशा वेळेला पक्षाचा नेता कोण, उपमुख्यमंत्री कोण होणार, राष्ट्रवादी शरद पवारचं आणि अजितदादाचं मनोमिलन होणार का, ते एकत्रित येणार का, मला वाटतं या चर्चा करायला थोडा वेळ द्यायला पाहिजे होता. तरी या चर्चा घडायला लागलेल्या आहेत. म्हणजे पदाला किती महत्व आहे माणसाच्या आयुष्यापेक्षा, हे आता सिद्ध व्हायला लागलंय. दुर्दैव आहे. ज्यांच्यासाठी लाखो लोक काल हंबरडा फोडत होते, रडत होते, त्या वेदना राजकीय नेत्यांकडे राहिल्या नाहीत का, असाही प्रश्न या माध्यमातून उपस्थित होतोय. म्हणून मी तरी सांगेन, त्यांचं काय मनोमिलन व्हायचं ते होईल ना होईल, परंतु सध्याला तरी या चर्चेला जे उदाहरण आलेलं आहे, या काही दिवसामध्ये याच्या प्रश्नाचं उत्तरही मिळेल. चर्चेने इतकं की एक मागणी होते की सुनीता पवारांना आता राज्याचे उपमुख्यमंत्री करा आणि त्यांच्याच पक्षाचे आमदार करा. अरे काय करायचं ते करू ना. त्यांना त्या कुटुंबाला त्या दुःखातून सावरण्याची संधी तर द्याल का नाही द्याल तुम्ही? एवढं मोठं पद आहे का जे माणसाला विसरायला लावतंय? अजितदादाने त्यांच्या आयुष्यामध्ये केलेली कारकीर्द, पूर्ण केलेलं संघर्ष, पूर्ण केलेलं काम, त्यापेक्षा पद मोठं आहे का ना? असा विषय काढता कशासाठी? पवार घराण्याला पदाचं महत्व केव्हापासून यायला लागलंय? त्यांनी सगळे पद भोगलेले, त्यांना पदाची आवश्यकता नाहीये. परंतु कुणीतरी त्या मग सुनीता पवारला करणार का, मग यांना करणार का? मला वाटतं अशा पद्धतीने बोलणं हे योग्य नाहीये. आणि मला तरी वाटतं स्वतः की अशा वेळेला अशा चर्चा करून त्यांच्या आत्म्याला आपण दुःख देतोय. सामनामध्ये एक संजय राऊतांनी दिलेली आहे की किंवा मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात डोळे टाकून विचारणारा एक नेता हरवला, दुसरं कोणाला हे शक्य पण नव्हतं. म्हणजे तो अजितदादा हा निडर माणूस होता. कोणतंही आपली भूमिका मांडताना अजितदादांनी कधीही हातचं राखून ठेवलं नाही. हे त्यांचं गुण होते. त्याचा त्यांना राजकीय क्षेत्रामध्ये अनेक वेळेला लॉस सुद्धा झाला, ते त्यांनी सहनही केला. अहो मुख्यमंत्रीच काय, त्यांनी काकाच्या डोळ्यात डोळे टाकून बोललेच ना अखेरला. म्हणून एखादी भूमिका मांडायची असेल, एखादी गोष्ट आपल्याला सांगायची असेल, म्हणून तर त्यांना दादा हा मानलं जायचं. अधिकाऱ्यापासून, कार्यकर्त्यापासून ते वरिष्ठ असलेले अनेक नेते हे दादांचा त्याच पद्धतीने आदरयुक्त, त्यांच्याबद्दलची भीती त्यांच्या मनात होती. म्हणून अजितदादा बोलताय तर त्याला एक वेगळं महत्त्व होतं आणि हे कुणी नाकारायचा प्रश्न येत नाही. अजितदादांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसनं आपला प्रचार पूर्ण थांबवलेला आहे आणि तिथून पुढे प्रचार करणार नाही अशी भूमिका आहे. खरं तर अजितदादाने ज्या कष्टानं स्वतःच्या ताकदीवर काकांपासून दूर झाल्यानंतर जो काही पक्ष उभा केला, या विधानसभेत जे यश मिळवलं, हा फक्त आणि फक्त अजितदादाचा विजय होता. आणि तेच ज्याच्यावर हा राष्ट्रवादी सगळं सर्वस्वी अवलंबून होता, तो माणूसच, घरातला करता माणूसच गेल्यानंतर मला वाटतं प्रचार करण्यामध्ये कोणत्याही कार्यकर्त्याला इंटरेस्ट असण्याचं काही कारण नाही. राजकारणातले काही दिवस जातील, परंतु गेलेला नेता आता पुन्हा वापस येणार नाही. हे दुःख आजही राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात आहे. आणि म्हणून प्रचार झाला काय न झाला काय याकडे कार्यकर्त्याचं लक्ष लागणं हे मला वाटतं हे उचित पण नाही, ते लावणार पण नाहीत. म्हणून ही त्यांची असलेली संवेदना ही आपण समजून घेतली पाहिजे. तुम्ही त्यांना टाळलं होतं त्यांच्या आरोपांवर, आता सोबत घेणार समित्यांवर बहुमत हे करण्यासाठी? बघा, आमची तर नवाब मौलिकाला बरोबर घेण्याची कुठेही इच्छा नाही आहे.
आमची ती भूमिका नाही पण आहे. ज्या कुणाला वाटत असेल बरोबर घ्यावं त्यांनी ते घ्यावं जरूर, परंतु आम्हाला नवाब मलिक बरोबर नको आहेत ही आमची स्पष्ट भूमिका आहे. केंद्रीय अर्थमंत्री यांनी जे लोकसभेमध्ये आर्थिक सर्वेक्षण अहवाल मांडलाय त्यामध्ये लाडक्या बहीण योजनेचा उल्लेख केला आहे. आर्थिक पाहणी अहवालात लाडकी बहीण योजनेसारख्या योजनांमुळे राज्यांचं संतुलन बिघडत असल्याचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. निश्चितच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली. अचानक घेतलेला हा निर्णय खऱ्या अर्थानं लाखो बहिणींना एक दिलासा देणारा ठरला. आणि जेव्हा एखादा निर्णय अचानक घेतला जातो त्या टायमाला अर्थसंकल्पावर त्याचा थोडा परिणाम होतो हे आम्हाला मान्य आहे. पण त्याच्यासाठी पर्याय नाहीत असं कधी नाही. आपण त्याला पर्याय शोधले पाहिजेत आणि त्याची भरपाई जसं आज आम्ही करतोय. लाडकी बहीण योजना ही कधी बंद होणार नाही हे एकनाथ शिंदे साहेबाचं जे काही स्टेटमेंट आहे तीच योजना तशीच चालू राहण्यासाठी अनेक खात्याला आपण कात्रीसुद्धा लावलेली आहे. आणि ती सर्व पैसा आज लाडक्या बहीण योजनेला सक्षमीकरणासाठी आपण देतोय. आपण पाहत असाल अनेक लाडक्या बहिणी त्याच्यातून उभ्या राहिलेल्या आहेत. हे चित्र महाराष्ट्रात आहे. आणि म्हणून राजकीय फायदा काय यापेक्षा त्या बहिणीला केलेलं सहकार्य त्यासाठी जर आर्थिक बोजा जर येत असेल तर तो महाराष्ट्र शासन तेवढं सहन करायला सक्षम आहे. पण आर्थिक शिस्तीचा आता तुम्हाला सांगतोय एक परिपत्रक काढलंय त्यात बांधकाम, वाहन खरेदी, यंत्रसामग्री, जाहिरात व इतर प्रशासकीय खर्चावर पुढच्या वर्षात निर्बंध आणायचा आहे. तुमचं सरकार हे सगळं नियोजन करत आहे. इतका बोजा वाढत चालला. निर्बंध एवढा काही निर्बंध येणार नाहीये. तुम्हाला स्रोत्र वाढवावं लागतील. तुम्हाला पैसा कसा इन्कमिंग करता येईल तर त्याच्यावर प्रयत्न करावे लागतील. इतर सर्व मार्ग खुले आहेत. एक योजना चालू करताना दुसरी योजना बंद करणे किंवा इतर योजनेवर खुंटी करणे, ठोकणे अशाने सरकार चालत नाही. म्हणून यासाठी पर्याय जे काय असतील ते सगळं सरकार उपलब्ध करेल. आणि तुम्ही आता पाहाल येणारा अर्थसंकल्प ज्याच्यामध्ये त्याचं प्रतिबिंब तुम्हाला पाहायला जरूर मिळेल. शरद पवारांचे अत्यंत जवळचे मानले जाणारे अंकुश ठाकरे यांनी एक विधान केलेलं आहे. 12 डिसेंबर रोजी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होते, मात्र माशी कुठे शिंकली हे माहीत नाही असं अजितदादा पवार मला म्हणाले होते, असं त्यांनी विधान केलंय. आता अजितदादा आपल्यात नाहीत. काकड्यांचं त्यांचं काय बोलणं झालं याच्याबद्दलची माहिती आता बोलणं योग्य पण नाही. परंतु ही जी काही प्रोसेस आहे ही नगरपालिकेच्या निवडणुकीपासून चालू झाली होती. आणि अनेकाला असं वाटत होतं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील. आताच काही लोकांनी आता तुम्हाला जर पाहिलं तर आजच्याच काही स्टेटमेंटमध्ये आहे 8 जानेवारीला त्यांचा कार्यक्रम होणार होता. त्याच्यामध्ये ह्या युतीच्या संदर्भामध्ये घोषणा होणार होती. हे सगळं होणार होतं. आता परिस्थिती बदललेली आहे. काय घडलंय त्यामुळं मला वाटतं राजकारणाची आता समीकरणं बदलतील. भविष्यामध्ये ह्या महिनाभरामध्ये 15 दिवसामध्ये या सगळ्या मोठ्या घडामोडी या महाराष्ट्रात घडतील. कोण कुठं राहायचं, कोण कुणाबरोबर जॉईन व्हायचं का न व्हायचं, अध्यक्ष कोण, कोण सेक्रेटरी, कोण काय, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हा या किचकट विषय असलेला विषय हा 15 दिवसामध्ये मला वाटतं सुटेल. विधिमंडळ बिल तयारीवरून संजय राऊत असं म्हटले की विधानसभेत आणि विधान परिषदेत विरोधी पक्षाला विरोधी पक्षनेतेपद मिळू द्यायचं नाही, हा हलकटपणा आहे. कोर्टात जा ना. आम्ही हलकटपणा करत असेल तर तुम्हाला घटनेने अधिकार दिला, थोडं कोर्टात जा. विद्वान आहात ना. देश कुठेही जाओ, महाराष्ट्र कुठेही जाओ, यांना यांच्या पदाचं लागून राहिलेलं आहे. मागच्या वेळेला गेल्या 5 वर्ष लोकसभेमध्ये विरोधी पक्ष नेता नव्हता तेव्हा यांची वाचा बंद पडली होती का? आणि आता विधानसभेमध्ये नाहीये ते एवढी काय यांना घाई झालेली. हे सर्व स्टंटबाजी करण्याचा कार्यक्रम या उभाटा करून केला जातो. आणि एवढं सर्व कायद्याचं ज्ञान जर असेल तर त्यांनी कोर्टात जावं गेलं पाहिजे. योग्य त्या ठिकाणी न्याय मागितला पाहिजे. फक्त बोलणं आणि कृती शून्य असे हे यांचे स्टेटमेंट असतात. चंद्रपूरमध्ये
सत्यानं की वडीलकीवार समर्थक नगरसेवकाच्या अपहरणाचा प्रयत्न झाला, समृद्धी महामार्गावर बस अडवली गेली, शिवीगाळ करण्यात आली, जीवे मारण्याची धमकी, इथपर्यंत सत्ता नाट्य चाललंय. चंद्रपूरमध्ये पक्षांतर्गत पक्षाच्या बाहेरचे लोक यांचं जे जोरदारपणे राजकारण चालू आहे, वडट्टीवारांनी जी काही माहिती दिलेली ती किती खरी किती खोटी याच्याबद्दलची आम्हाला माहिती नाही, परंतु पक्षाचे नगरसेवक सांभाळले जात नाहीत काँग्रेसला एवढं मात्र त्यातून दिसतंय. म्हणून आता हरण्याच्या मनस्थितीत आलेली काँग्रेस आता इतरांवर आरोप करण्यामध्ये आता पुढे चाललेली आहे. त्याच वडीलकीवारांचं आणखी एक विधान आहे, अजित पवार मृत्यू प्रकरणात अपघाताबाबत सीबीआय चौकशी. काल संध्याकाळी तो ब्लॅक बॉक्स काय म्हणतात त्याला तो सापडलेला आहे, चौकशी निश्चित झाली पाहिजे. मी स्वतः बारामतीला गेलो असताना ज्या ठिकाणी विमान कोसळलं त्याच्या अपोजिट साईडलाच एक पेट्रोल पंप आहे, त्यांनी त्यांच्या असलेल्या CCTV फुटेज मला दाखवलं. विमान कसं कोसळलं, कसं तिरपं झालं होतं, आणि हे काही अंशी संशय घ्यायला काही लोकांना जागा मिळालेली आहे. म्हणून सरकारने सुद्धा याची निपक्षपाने चौकशी केली पाहिजे. काय असं घडलं, रनवे अवघ्या अर्धा 1 किलोमीटरवर असताना ते एक वेगळ्या ठिकाणी का लँड झालं, जर त्यांना जर दिसलं नव्हतं काही तर ते लँडिंग करण्यापेक्षा टेकऑफ का घेतलं नाही, हे सगळे प्रश्न त्या ठिकाणी अनुत्तरित राहतात. म्हणून याची चौकशी निश्चित झाली पाहिजे. अनेकांची ही मागणी आहे आणि सरकार मला वाटतं चौकशी केल्याशिवाय हे प्रकरण शांत होणार पण नाही. सुषमा अंधारेंचं एवढंच म्हणणं आहे की हा प्रत्येक आपापली शंका व्यक्त करतात, म्हणून याचा एकदम खोलमध्ये जाऊन चौकशी केली पाहिजे आणि सत्य हे सगळ्यासमोर आलं पाहिजे. एक इंटरेस्टिंग आहे की हायकोर्टाने असं निरीक्षण नोंदवलंय की नेत्यांवर जे गुन्हे दाखल ठिकाणी माहिती मिळत नाही, त्यामुळे राज्य सरकारने एक वेगळं असं ऍप तयार करा, पण त्यात नेत्यांवरील सगळे गुन्हे एका रांगेत असायला हवे, जे आम्हाला कोर्टाला आणि जनतेला दिसायला. चांगले हायकोर्टाने चांगलं निरीक्षण केलेलं आहे. कारण की काय कधी कधी एखाद्या नेत्यावर गुन्हा दाखल होतो, तो नेता गेल्यानंतर सुद्धा ती केस तशीच पेंडिंग असते. म्हणून त्याचा कालावधी सुद्धा हा निश्चित झाला पाहिजे. नेता आहे म्हणून त्याला वेगळा न्याय आणि सर्वसामान्य आहे त्याला वेगळा न्याय असं होता कामा नये. म्हणून हे जे काही पेंडिंग जातं, तारीख पे तारीख ज्याला म्हणतात, हे होता कामा नये. यासाठी जर वेगळं खरंच अशा पद्धतीचं जर एखादा ॲप बनवला तर अनेक नेत्यांना ज्यांना वाटतं की कायदा आमचं काही वाकडं करू शकत नाही, त्यांना हा चाप जरूर बसेल. रायगडच्या मसळ्यामध्ये शिवसेनेला अपात्र ठरवण्यात आले. राष्ट्रवादीमधून तुमच्या शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केला होता. पक्षादेशाचं उल्लंघन केल्याप्रकारे या 7 नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई जिल्हाधिकाऱ्यांनी केली. ठीक आहे, काय किती असेल कारवाई तर त्याच्यावर अपील करण्याची संधी त्या नगरसेवकांना आहे. कोर्टात जातील, काय जो काही कायदेशीर प्रक्रिया ते राबवतील आणि जो काही निर्णय होईल त्या पद्धतीने त्याचा कारभार चालेल. अजित पवारांच्या निधनामुळे खात्यांमध्ये काही बदल शक्य वाटतंय का? म्हणजे अजित पवार काळात असलेली खाती भाजप आणि शिवसेनेकडे घ्यायची, त्यांना काही वेगळी खाती द्यायची, असं काही सुरू आहे, चर्चा आहे? नाही, याच्या संदर्भामध्ये कालच झालेली घटना आहे. इतक्या लवकर या गोष्टीवर चर्चा होत नसतात. एखादा खातं जर रिक्त असेल तर त्याचा संपूर्ण अधिकार हा माननीय मुख्यमंत्र्याकडे असतो. म्हणून याच्यावर आणखीन वेगळी चर्चा आता करण्याची किंवा कुणाकडे खाते देण्याची आत्ता ही पद्धत लागू होणार नाही, त्याला कालावधी लागेल. संजय राऊत म्हणाले होते की अजित पवारांच्यासाठी तुम्ही पाठबळ जाहिराती देताय भाजपला, त्यांच्यावर जो 70,000 कोटींचा घोटाळ्याचा आरोप आहे तो जर मागे घेतला तर मग खऱ्या अर्थानं आधार आहे. आता भाजपने पानभर जाहिराती दिल्यात हे सत्य आहे. त्यांच्या त्या भावना त्यांनी ते व्यक्त करण्याचा प्रयत्न केला असावा. संजय राऊतला अपेक्षित असेल असंच भाजपने करावं असा जर त्यांचा आग्रह असेल तर त्याने देवेंद्र फडणवीस साहेबांशी बोललेलं बरं राहील.